ऑस्ट्रेलिया टर्न करायचा प्रयत्न एक मिळाली आणि आता एकच मिळेल. सत्र क्रमांक 1 आपण पाहताय सध्याच्या घडीला मॅच सुरू आहे ते म्हणजेच मॅच आपण पाहताय एका बाजूला फायर स्ट्रोम्स आणि त्याच्या अगेन दुसऱ्या बाजूला चॅम्पियन्स या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच आपल्याला पाहायला मिळते. शॉट ऑफ लेथ ऑन साइडला पूल केलाय म्हणजे बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल केलाय. चेंडू सीमा रेषा पार धावा मिळतील 6 षटकार. सोमच्या बॅटमधून तडाखेबंद षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चढवलाय गोलंदाज योगेश वरती हल्ला आणि आता बोलतोय बॅटर सोमचा बल्ला. हो शॉट ऑफ लेथ होता यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर हलकासा टेक ऑफ झाला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पुढचा बॉल हो यावेळेला बादची बाहेरची एज बॉल हवे मध्ये फटका मिस्ट्रामिंग आहे. फिल्डर डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. झेल आता जमिनीला दान झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं. षटक कंप्लीट झालं पहिला आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा 12. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 12 ऑन बोर्ड. अथर्वला आपण पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये पॉवर प्लेचा षटक. सोहमला आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलाच बॉल लेंथ बॉल होता पण दिशा खराब लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पाहावं लागेल बॉल बॅकवर्ड रेसर मध्ये चालला. फिल्डर धावतोय पळतोय पण बॉल नाही थांबणार. बॉल जाईल थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय हा दमदार चौकार आणि या चौकारच्या मदतीने संघ 17 या अंकावरती 17 ऑन बोर्ड. आता पाहिलं जाईल 17चा खतरा कोणत्या टीमला लागतोय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे मॅच मध्ये. कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. एका क्षमतेचे एका हिमतीचे एका ताकदीचे हे दोन दिग्गज संघ. ओ लेटकर करायचा प्रयत्न लेट पण थेट शोधला गॅप लावलाय मॅप. फिल्डर धावतोय पळतोय शेडच्या फाट मोरा 2 कंप्लीट होतील. तिसऱ्याचा चान्स घेतलाय. 3 होतील का? यस 3 झाल्यात. चौथीचा प्रयत्न नाही त्यामुळेच आता 3च धावा पाहायला मिळतील. 3 धाव्याच्या मदतीने टीमची टोटल 20 अंकावरती 20 ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं. एलोरा प्रीमियर लीग 2020-26. पुढचा बॉल हो यावेळेला हुक करायचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर लेग स्टिकच्या भरून ज्या वेगामध्ये आणि ज्या दिशेमध्ये बॉलचा टप्पा पडला ना त्याच वेगात आणि त्याच दिशेत बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
चौथा बॉल ओव्हर पिच ऑन साइडला स्लॉट मध्ये होता. थेट प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना AK-47 कुणालच्या बॅटमधून क्रॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल धीम्या गतीचा होता. तुन्ना तुन्ना ये गेंद का गई मुन्ना. गेंद जाती हुए मैदान के बाहर 6 रन. समोरच्या दिशेने ऑन दी अप बॉल मध्ये उंची जास्त अंतर कमी. हो कॅच झाला ड्रॉप. कॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. एक मिळेल आणि आता एकच. 2 मिळाला. 2 यस इट इज. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 2 धावेच्या मदतीनं 2 षटकांच्या अंती. स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. छप्पन धावा अब तक. 56 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 आणि इथे दुसरा षटक देखील कंप्लीट झाला. आता शेवटचा एक अंतिम षटक. लास्ट ओव्हर हाणामारीचं षटक देत ओव्हर अंतिम षटक. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती. बॉल तयार. साहिल आपण पाहत आहे. शेवटचं षटक अंतिम षटक देत ओव्हर हाणामारीचं षटक. स्लॉग ओव्हरचं षटक. आणि हाणामारीच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती साहिल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मिळाले एक बॅचच्या स्वरूपात सिंगल. सिंगलच्या मदतीनं 57 धावा स्कोर कार्ड वरती. 58 धावा. दिशा खराब. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. यस इट इज वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये होते. 59. हो यावेळेला देखील ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. या आधीचा लेग स्टिकच्या बाहेर होता पण आता ऑफस्टिकच्या बाहेर आहे. सो पुन्हा एकदा सलगचा दुसरा वाईट बॉल. दिशेपासून सातत्यानं बरकत असताना गोलंदाज साहिल. हो शॉट ऑफ लेंथ होता. वेगावरती नियंत्रण होतं. टप्प्यामध्ये नियंत्रण होतं पण दिशेमध्ये नियंत्रण नाही. सलगचा येणारा हा तिसरा वाईट बॉल आणि या षटकातील चौथा वाईट बॉल. ऑन साइडला शॉट ऑफ लेंथ पूल केलाय. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. बॉल चला सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिम हिट अँड फ्लाइट हिट. 6. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. सन्मान्य श्री हेरंबाजी जगताप साहेबांच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पोहोचू शकला त्याबद्दल हेरंबाजी जगताप साहेबांचा देखील आम्ही विशेष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. षटकार आला कुणालच्या वाटमधून. यामुळे देखील ऑन दी बॉल मध्ये उंची जास्त. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि कुणालला केलाय बॉलला थेट सीमा रेषेच्या बाहेर छुम अंतर. षटकार. संपूर्ण एलोरा प्रोजेक्ट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय.
ज्यांच्या माध्यमातून ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नीट नेटका आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल मिळाले, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 74 74 धावा. सोम साडिया बॉल यावेळेला देखील या षटकातील आतापर्यंत जर विचार करायला गेला तर हा 5वा वाईट बॉल. 75 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6वा या षटकातील हा तब्बल 6वा वाईट बॉल. जवळजवळ आता 12 बॉलचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. 76 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्टील 2 टू गो. 7वा येईल का? येस इट इज 7वा वाईट बॉल. जवळजवळ आमच्या स्कोररला देखील स्कोरिंग करण्यासाठी नक्की जागा कमी पडेल. 8वा या षटकातील 8वा वाईट बॉल आणि सलगचा 4था वाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रकारे मैदानाच्या वरती पक्षी आपला पंखाचा पिसारा फुलवतात ना, त्याच प्रकारे आता पंच देखील आपल्या हाताचा पिसारा फुलवतात. सलगचा 9वा या षटकातील 9वा वाईट बॉल आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला, विकेटचं पतन. हॅलो मॅचिक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 81. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल स्कोअर कट केला. फटका जबरदस्त. नेत्रदीपक गवताच्या गालिच्याला आग लावत जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून चालला थेट स्वीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. 17 झाला पहिला कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अंती संघ जाऊन पोहोचलाय 85 अंकावरती आणि 86 धाव्यांचा भला मोठा माफक लक्ष. हॅलो मॅचिक नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला एलोरा स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट एलोरा टायगर्स या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस आपण नक्कीच इथे संपन्न करतोय. चला स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन आणि टायगर्स टीमचे कॅप्टन. चला कॅप्टन नसेल तर प्रतिनिधी असेल तरी चालेल, बट या टायगर कुठली टीम आहे? टायगर
चला एलोरा टायगर्स टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. स्ट्रायकर टीमचे कॅप्टन आपण देखील या. पंच्याऐंशी बनलात आणि 86चं लक्ष. चला येलो आर्मी टीम एलोरा स्ट्रायकर टॉस साठी या. पण सातत्याने पुकार आपल्याला दिला जातोय. एवढा कॉन्फिडन्स जर बॉलिंग करताना असताना 15-20 रनांमध्ये अडवलं असतं बॉलिंग जायला. जो चांगला बॉलर तो काय बोलू तुला. कोण बॉलर तो पहिला बॉलर चांगला आहे तो. त्याला किती 12 आला त्यालाच मारला. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. अथर्व आणि स्ट्रायकिंग ला बॅटर अथर्व. म्हणजे अथर्व वर्सेस अथर्व हे बॅटल. पहिलाच बॉल या वेळेला गुड लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. आलाय डॉट. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट फेकला अथर्व सावंत ना. अथर्वच्या अगेन्स्ट पुढचा बॉल. हो शॉट ऑफ लेंथ होता. आता देखील अवे फ्रॉम बॉडी. चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये सलग येणार बॅक टू बॅक. हा दुसरा डॉट बॉल. फील्ड पोझिशन जर आपण पाहिली तर एक बॅकवर्ड थर्ड मॅन मध्ये फिल्डर, कप पॉइंट मध्ये फिल्डर, वाईड इश लॉंग ऑफ, वाईड इश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगला फिल्डर आपण पाहतोय. सर्कलच्या बाहेर तब्बल 7 खेळाडू. हो या वेळेला बॅकफुटला आला. पंच करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्लाइस केला होता. स्वीपर कव्हर मध्ये बॉलला पाठवलंय. कव्हर पॉइंटचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. त्याने बॉलला कॅरी केला. तत्पूर्वी धावा मिळतील 2. आता तिसऱ्या बॉल वरती खऱ्या अर्थानं टीमचा अकाउंट ओपन करत असताना won the toss by team Ellora Tigers and elected to field first. म्हणजे इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी टीम स्ट्रायकर्स या संघाला. हो धीम्या गतीचा बॉल स्क्वेअर ड्राइव्ह करायचा प्रयत्न. फिल्डर होते त्या ठिकाणी. जणू काही शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष नव्हतं पण अखेर बॉलला स्टॉप केलं. आता सिंगल मिळाली. स्ट्राईकला आता आपण पाहताय अनिकेत. पुढचा बॉल अनिकेत साठी. हा बॉल टप्पा पडला. सडनली बाउन्स झाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या धावफलकावरती धावा आपण अवघ्या 3 पाहतोय. शेवटचा एक बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 मधील शेवटचा बॉल. ओव्हर पिच बॉल धीम्या गतीचा स्लोवर वन आपण पाहिलं. बॅकअप द हँड टाकला होता. आलाय डॉट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला. 86 धाव्यांचा पाठलाग करत असताना संघ जाऊन पोहोचला पहिल्या षटकाच्या अंती अवघ्या 3 अंकावरती. आता बॉल शिल्लक 12. धावा करायच्या 83.
बॉलिंग मार्क वरती कुणाल देसाई. हो ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फटका जबरदस्त व्ही मध्ये, फटका प्रतिम, अगदी लॉंग ऑफच्या फिल्डरच्या डोक्यावरून बॉल पाठवलंय थेट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिला देखणा आणि सौंदर्यशाली चौकार. 12 मध्ये 83 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, बॉल हवे मध्ये, फटका, प्रॉपर टाइमिंग है कि मिस टाइमिंग, यस प्रॉपर टाइमिंग स्ट्रोक, फील्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा 6 रनों के लिए सिक्सर. पॉवर प्ले षटक सध्याच्या कडेला सुरू आहे. अथर्वची ताबडतोब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर वन, धीम्या गतीचा फटका, मिस टायमिंग आहे, बॉल मध्ये, फिल्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप झाला. एक कमली दुसरीचा प्रयत्न सुरू केला, दुसरी धाव होईल का? यस इट इज. 2 ते कंप्लीट होतील आणि 2च्या मदतीने टीमची टोटल 15 अंकावरती 15 ऑन बोर्ड. काय जबरदस्त षटक अथर्व सावंत न फेकला. ओव्हर पिच बॉल, समोरच्या दिशेने लॉफ्ट हिट करायचा प्रयत्न, व्ही मध्ये फटका खेळला होता. लॉंग ऑन मध्ये अथर्वला आपण पुन्हा एकदा पाहत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर आता अनिकेत आणि अथर्व यशस्वी देखील राहिल्यात. 2 मिळाल्या, 2च्या मदतीने 17 धावा. अथर्व ऑन स्ट्राइक, स्टिल टू गो. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय, 17चा खतरा लागेल का? पाहावं लागेल. कॅच ड्रॉप, बॉल बाउंड्री लाईन लगत आता इथे अडवण्यामध्ये यश आलंय फिल्डरला. कॅच देखील ड्रॉप झाला, 2 देखील मिळाला. तिसरीचा चान्स घेतला, तिसरी होईल का? तिसरी कंप्लीट झाली, चौथीचा प्रयत्न होईल का? चौथी इथे मैदानाच्या आतमध्ये झाली कंप्लीट. जणू काही एखादा सोल्जर आल्याप्रमाणे आता चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एल्लोरा लायन्स टीमचे साहिल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. साहिल या आपण. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल लेग ग्लास केला. हा फटका देखील नेत्रदीपक आहे. आता फाईन लेग मधून फिल्डर आलाय, बॉल पर्यंत पोहोचला. 1 झाली कंप्लीट आणि 1च मिळेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. आता संघ 22, त्यामध्ये ऍड केल्या जातील डबल धावा. .41 ऑन बोर्ड, 41 धावा. 6 मध्ये 45 ची गरज आहे मॅच मध्ये. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून उडवायचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठा. सोमला पण पाहता बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती 2 धावा आल्यात अथर्वच्या बॅट मधून. सोहन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आहे. आता 5 मध्ये धावा करायच्या 43. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. समोरच्या दिशेने खेळला, ऑन दी अप, बॉल हवे मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून फटका खेचायचा प्रयत्न, पण लॉंग ऑफच्या फिल्डरचा बॅकअप आला. कुणाल लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन मध्ये पोहोचला. त्यांना पहिल्या बाउन्स वरती बॉलला कॅरी केलं, थ्रो पैकी गेली, तोपर्यंत मिळतील इथे 2. यावेळेला देखील बॉल हवे मध्ये, कुणाल डाऊन द बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड कॅच. टिपलाय कुणाल नसेल आणि संपला बॅटर. अथर्वचा खेळ फलंदाज झालाय फेल, विकेटचा पतन.
शेवटचे 3 बॉल. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. हा देखील बॉल आला डॉट. पूर्णपणे वन साइड मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये झेलची शक्यता आणि मॅच फिनिश. मॅच फिनिश. फिल्डिंग करत असताना संघ आपण पाहिलं मॅच फिनिश झाली आणि मॅच जिंकली आहे. त्याच दरम्यान आपण पाहिलं तब्बल 86 धावा रोखत असताना फायर स्ट्रोम या टीमनं जबरदस्त खेळ दाखवला. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम फायर स्ट्रोम आणि हार्ड लक बॉयज टीम चॅम्पियन्स. जाऊयात आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला